आपण प्रकाश या चॅप्टरचं रिव्हिजन करत आहोत. ओके, यामध्ये आपण हाफ पार्ट बघितला, अर्धा चॅप्टर. आता बघू आपण प्रकाशाचे परावर्तन. ओके, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय असतं? एखाद्या पृष्ठभागावर जर प्रकाश किरण पडलं तर त्याच भागातून पुन्हा ते परत फिरतं, त्याला आपण काय म्हणतो? प्रकाशाचं परावर्तन असं म्हणतो. ओके, आता यामध्ये आपाती किरण म्हणजे सूर्याकडून जो प्रकाश आला सूर्याकडून त्याला आपाती कोन असं म्हणतात, जो सूर्याकडून येतो तो. आणि इथून जो या पृष्ठभागाला तो टच करून इथून परावर्तित होतो त्याला परावर्तित किरण असं म्हणतात. ओके, आणि परावर्तित किरणापासून जो कोन तयार होतो त्याला परावर्तन कोन असे म्हणतात. आणि आपाती किरणापासून जो होतो त्याला आपातन कोन असं म्हणतात. ओके, आणि जे आपाती किरण आणि परावर्तित किरण एका बिंदूला जेव्हा जिथे येऊन म्हणजे एकत्र आलेले असतात त्या बिंदूला आपण काय म्हणतो? आपात बिंदू असे म्हणतो. ओके, परावर्तनाचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे नियमित परावर्तन आणि दुसरं येतं विसरित परावर्तन. नियमित परावर्तन यामध्ये आरशासारख्या गुळगुळीत पृष्ठभागावरून झालेल्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन असे म्हणतात. यामध्ये आपाती किरण परस्परांना समांतर असतात आणि तसेच ते परावर्तित किरणही परस्परांना समांतरच असतात. ओके, नियमित परावर्तनामध्ये काय होतं की आरशाचा गुळगुळीत भाग असतो. की पृष्ठभाग कसा असतो? गुळगुळीत असा असतो, हा गुळगुळीत पृष्ठभाग. आणि इथे झालेलं जे परावर्तन असतं त्याला आपण नियमित परावर्तन असं म्हणतो. ओके, आता याच्यामध्ये काय होतं? आपाती किरण परस्परांना समांतर असतात आणि ते परावर्तित पण परस्परांना समांतरच होतात. ओके, आपाती किरण पण बघा परस्परांना समांतर येतं आणि परावर्तन पण त्यांचं समांतरच आहे. ओके, हे होतं नियमित परावर्तनामध्ये. आणि जे विसरित परावर्तन आहे यामध्ये काय होतं? अनियमित परावर्तन असं म्हणतो आपण त्याला. खडबडीत पृष्ठभाग असतो आणि तिथे प्रकाशाच्या परावर्तनाला आपण विसरित परावर्तन असं म्हणतो. यामध्ये आपाती किरण परस्परांना समांतर असले तरी परावर्तित किरण मात्र समांतर न राहता ते विस्तृत पृष्ठभागावर पसरलेले असतात. विसरित परावर्तनातही प्रकाशाचे नियम पाळले जातात. आरसा म्हणजे परावर्तनशील पृष्ठभागच होय. आता इथे डायग्राममध्ये पाहू शकतो आपण, इथं कसं आहे? खडबडीत पृष्ठभाग आहे. ओके, हा खडबडीत पृष्ठभाग. आणि इथे येणारी किरण आहेत ते कसे येतं? समांतरच आहेत. पण जे परावर्तन होणारे किरण आहेत ते मात्र समांतर नाही आहेत. ओके, ते पसरलेले आहेत, त्याला म्हणतात विसरित परावर्तन. सपाट आरसा म्हणजे काय असतो? एक सपाट काच असून तिच्या एका पृष्ठभागावर परावर्तक पातळ लेप देऊन त्यावर लाल रंग देऊन परावर्तक पृष्ठभागाचे संरक्षण केलेलं असतं आणि त्यामुळे काचचा दुसरा पृष्ठभाग हा परावर्तनशील होऊन आरशाचे काम करत असतो. एका भागावर लेप दिलेला असतो आणि एकच भाग फक्त आरशाचं काम करतं. ओके, सपाट आरशावरून प्रकाशाचे परावर्तन होते बघा. आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आपाती किरण स्तंभिका व परावर्तित किरण हे एकाच प्रतलामध्ये असतात. आपाती कोन आणि परावर्तित कोन सारख्याच मापाचे असतात. ओके, आता यामध्ये आरशाचे प्रकार बघू आपण. गोली आरसा एक होतो, गोली आरसा, सपाट आरसा. गोली आरशामध्ये अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा. ओके, गोली आरशामध्ये दोन भाग पडतात, एक अंतर्वक्र आणि बहिर्वक्र. आणि डिटेलमध्ये सपाट आरशातील जी प्रतिमा असते ती आभासी सुलटी असते. ओके, सपाट आरशाची प्रतिमा आभासी व सुलटी असते, ती आरशाच्या मागे निर्माण होते. सपाट आरशातील प्रतिमा बाजूची अदलाबदल होऊन बनलेली असते. यालाच आपण पार्श्व विक्रमण, लॅटरल इन्व्हर्जन असे म्हणतो. म्हणजे डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे जाते. म्हणूनच रुग्णवाहिकेच्या गाडीवर म्हणजे ॲम्ब्युलन्स ही अक्षरे उलटी लिहिली असतात त्यावरती. प्रतिमेचा आकार वस्तूच्या आकारा एवढाच असतो. वस्तू आणि आरसा यांच्यामध्ये अंतर जे प्रतिमा व आरसा यांच्यातील अंतर एवढंच असतं. वस्तू आणि प्रतिमा यांच्यातील अंतर वस्तू आणि आरसा यांच्यातील अंतराच्या दुप्पट असतं. जर वस्तू सपाट आरशाकडे अंतराने सरकवली तर ती वस्तू आणि तिची प्रतिमा यांच्यातील अंतर कसं 2x ने कमी होतं. जर सपाट आरसा आपाती बिंदू स्थिर ठेवून म्हणजे Q डिग्रीतून फिरवला तर परावर्तित किरण कसा होतो? 2Q डिग्रीपर्यंत फिरतो. जर एखाद्या व्यक्तीला आपली संपूर्ण प्रतिमा आरशामध्ये पाहायची असेल तर आरशाची कमीत कमी उंची त्या व्यक्तीच्या उंचीच्या निम्मी असावी लागते, तेव्हा त्याची पूर्ण प्रतिमा त्यामध्ये दिसत असते. सपाट आरशाचे उपयोग काय तर शोभादर्शी आहे. यामध्ये 3 सपाट आरसे बसवलेले असतात, ते एकमेकांशी 60 डिग्री कोन करतात. प्रकाशाच्या अनेक वेळा परावर्तन होते व वस्तूच्या अनेक प्रतिमा त्यामध्ये तयार होत असतात. पारदर्शीमध्ये बघा, तर परिदर्शीमध्ये पेरिस्कोप म्हणतो आपण त्याला. परिदर्शीमध्ये 2 सपाट आरसे एकमेकांना समांतर म्हणजेच 180 डिग्री कोन करून बसवलेले असतात, परंतु ते आरसे परिदर्शीच्या नळकांड्याच्या अंशाशी म्हणजेच 45 डिग्री कोन करून बसवलेले असतात. परिदर्शीमध्ये प्रकाशाचे 2 वेळा परावर्तन होतं. परिदर्शी हे उपकरण पाणबुडीमध्ये वापरतात. ओके,
नेवलमध्ये परदेशीचा वापर आपल्या म्हणजे रेषेच्या वरच्या पातळीवरील वस्तू पाहण्यासाठी केलेला असतो. लुकिंग ग्लास म्हणजे चेहरा पाहण्यासाठी याचा उपयोग केला जातो परदेशीचा. दर्पण हे साप्ताहिक मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक होतं. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी त्या साप्ताहिकाला दर्पण हे नाव दिलं. दर्पण म्हणजेच काय होते? आरसा होते. सपाट आरशाचे नाभी अंतर अनंत असतं. सपाट आरशातून मिळणाऱ्या गुणित प्रतिमा, दोन सपाट आरशांमधील विशिष्ट कोनांमुळे एकाच पदार्थाच्या अनेक प्रतिमा मिळतात, त्यांना आपण काय म्हणतो? गुणित प्रतिमा म्हणतो. म्हणजे गुणित प्रतिमा म्हणजे काय? एकाच पदार्थाच्या अनेक प्रतिमा जी मिळतात त्याला आपण गुणित प्रतिमा असं म्हणतो. गुणित प्रतिमांची संख्या कशी काढतात? गुणित प्रतिमांची संख्या n म्हणजे नंबर. ओके. 360 डिग्री भागीला 2 आरशांमधील कोन इज इक्वल टू -1. ओके. 360 डिग्री अपॉन 2 आरशांमधील कोन Q असं असतं. ओके. आता कोन हा 90 डिग्रीचा जर कोन असेल तर किती निर्माण होणार प्रतिमा? तर 3 आहेत. 60 डिग्रीचा कोन असेल तर 5 प्रतिमा तयार होतात. 30 डिग्रीचा कोन असेल तर 11 प्रतिमा, 24 डिग्रीचा असेल तर 14 आणि 15 डिग्रीचा असेल तर 23. ओके. दोन सपाट आरसे एकमेकांना समांतर ठेवले, त्यांच्या दरम्यान एखादी वस्तू ठेवली तर त्या वस्तूच्या अनंत प्रतिमा निर्माण होतात. जर आपातिक किरण आणि परावर्तित किरण या दोघांमध्ये 90 डिग्री जर कोन होत असेल तर आपातिक कोनाचं माप किती आहे असा क्वेश्चन विचारला. जर आपातिक किरण आणि परावर्तित किरण या दोघांमध्ये किती 90 डिग्रीचा कोन तयार होतोय. ओके. 90 डिग्रीचा. तर त्या आपातिक कोनाचं माप किती आहे म्हणजे येणारा जो किरण आहे त्याचं माप किती आहे विचारलेलं आहे. तर त्याचं निम्मे असणार आहे. तर म्हणजे किती? 45 डिग्री असेल उत्तर. जर आपातिक किरण आणि परावर्तित किरण या दोघांमध्ये जर 60 डिग्री जर कोन असेल तर त्यावेळी परावर्तित कोनाचं माप किती? 30 डिग्री राहील. ओके. हे पण बरोबर आहे कारण अर्धनिम्मेच राहणार आहे. परावर्तित कोन पण आणि आपातिक कोन पण दोघांचा आपाप राहतं. दिलेल्या संख्येच्या आपातिक कोन जर 30 डिग्रीने वाढवला असेल तर परावर्तित कोन किती अंशाने वाढेल? 30 डिग्रीनेच वाढणार आहे. जेवढा इकडे तेवढाच तिकडे पण सेम कंडिशन होणार आहे. जर आपातिक किरण कायम ठेवलं सपाट आरशामध्ये 10 डिग्री परावर्तित किरण जर फिरत असेल तर किती होणार आहे? जर आपातिक किरण कायम ठेवून सपाट आरसा हा 10 डिग्री परावर्तित किरणामध्ये फिरवला तर किती होते? त्याच्यामध्ये 10 डिग्री वाढतं म्हणजे 20 डिग्री सेल्सिअसने फिरतो. ओके. जर परावर्तित किरण आपाती बिंदू स्थिर असताना 15 डिग्रीतून जर फिरवला असेल तर आरसामध्ये किती अंशातून हा फिरवला असेल? ओके. आरसा किती अंशातून फिरवला असेल तर निम्म्यातून फिरवला असेल. ओके. म्हणजे किती? निम्म्या म्हणजे 7.5 येतं. सुरुवातीला एक वस्तू सपाट आरशापासून 5 सेंटीमीटर अंतरावर होती. आता ती वस्तू तिच्या प्रतिमेमध्ये 2 सेंटीमीटर अंतर असेल तर ती वस्तू सुरुवातीच्या ठिकाणापासून आरशाकडे किती फिरलेली असेल? त्याचं उत्तर आहे 4 सेंटीमीटर. ओके. ते फॉर्म्युला टाकून करावं लागतं. आरशामुळे प्रकाशाचे किती परावर्तन होत असतं? ओके. आरशामुळे प्रकाशाचं काय होतं? परावर्तन होतं. बरोबर आहे ना. आरशातून म्हणजे प्रकाश येतो आणि आरशामुळे तो परावर्तन होतं. भिंगामुळे प्रकाशाचं काय होतं? अपवर्तन होतं. ओके. आरशामुळे प्रकाशाचं परावर्तन होतं आणि भिंगामुळे अपवर्तन होतं. अवतरंगामध्ये कशाचं वहन होतं? अवतरंगामध्ये फक्त ऊर्जेचं वहन होतं. आता बल काढायचं असेल तर वस्तुमान गुणिला त्वरण भागीला मास गुणिला ॲक्सेलरेशन. म्हणजे बल कसं आहे? बल काढायचं असेल तर डायरेक्टली वस्तुमान गुणिला त्वरण करायचं, मास इंटू ॲक्सेलरेशन. संवेग काढताना वस्तुमान इंटू वेग करायचं, मास इंटू व्हेलॉसिटी. स्थितीज ऊर्जा म्हणलं तर mgh हा फॉर्म्युला येतो आणि गतिज ऊर्जा म्हणलं तर हाफ mv². आता आरसे कसे असतात? गोलीय आरसे पण असतात आणि सपाट आरसे पण असतात. गोलीय आरसांमध्ये अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा असे प्रकार पडतात. ओके. अंतर्वक्र, बहिर्वक्र, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स म्हणतो आपण त्याला. आता गोलीय आरसे बघू. परिवर्तनानंतर प्रकाशाची तीव्रता वाढवण्यासाठी गोलीय आरसा वापरतात. कशासाठी वापरतात? प्रकाशाची जर तीव्रता वाढवायची असेल तर गोलीय आरसा वापरतो आपण. इथे बघा आपण डायग्राममध्ये बघूया. हा आहे गोलीय आरसा. ओके. गोलीय आरशामध्ये बघा हे आरशाचा पोल येतो. पी म्हणजे काय? पोल आहे. ओके. हे झालं सेंटर. ओके. हे सेंटर आणि हे आहे फोर्स म्हणजेच हे केंद्र येतं. ओके. एफ म्हणजे केंद्र. ही आहे मुख्य नाभी आणि हा वक्रता केंद्र. सी म्हणजे काय? सेंट्रल म्हणजेच वक्रता केंद्र येतं. ओके. आणि आता इथपर्यंत काय झाली? याची त्रिज्या झाली. ओके. त्रिज्या C2F मला केंद्रापासून फोर्सपर्यंत किती आहे? फोकलपर्यंत त्रिज्या होते तयार. ओके. वक्रता मध्य म्हणजेच काय? वक्रता केंद्र आहे. इथं बघितलं आपण वक्रता केंद्र बघा. हा आहे वक्रता केंद्र. ओके. हा जो आहे तो वक्रता केंद्र आहे. गोलीय आरसा ज्या काचेच्या गोलाचा भाग आहे त्याच्या मध्यबिंदूला वक्रता मध्य किंवा वक्रता केंद्र असतं.
वक्रता त्रिज्या जर म्हणलं तर आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या काचेच्या गोलाच्या त्रिज्येच्या वक्रता त्रिज्या म्हणतात त्याला. आरशाचा ध्रुव म्हणलं तर पोल येतो. गोलीय आरशाच्या मध्यबिंदूला त्या आरशाचा ध्रुव म्हणतात. आरशाचे ध्रुव त्या आरशाच्या गुरुत्वामध्ये असतं. आरशाचा कक्ष म्हणलं तर आरशाचा ध्रुव आणि वक्रता मध्य यांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला आपण अक्ष असे म्हणतो. गोलीय आरशाची मुख्य नाभी अक्षावरच कुठेतरी असतं. आंतरवक्र आरशाची नाभी म्हणजेच एफ येतं फोकस. आंतरवक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारी किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावरील एका बिंदूपाशी एकत्र येतात. अक्षावरील त्या बिंदूलाच आपण आंतरवक्र आरशाची मुख्य नाभी पण म्हणत असतो. बहिर्वक्र आरशाची मुख्य नाभी यामध्ये बघा बहिर्वक्र असणाऱ्या मुख्य अक्षाला समांतर असणारी प्रकाश किरण परावर्तनानंतर विकेंद्रित होतात. हे सर्व विकेंद्रित किरण मुख्य अक्षावरील एका बिंदूतून निघाल्याचा भास होतो. मुख्य अक्षावरील या बिंदूलाच आपण बहिर्वक्र आरशाची मुख्य नाभी असं म्हणतो. नाभी अंतर म्हणलं तर आरशाचा ध्रुव आणि त्याची लांबी यांच्यातील अंतराला आपण आरशाचे नाभी अंतर असे म्हणतो. नाभी अंतर हे वक्रता त्रिज्याचे निम्मे असतं. ओके, रेडियस अपॉन 2 असतं. आता आंतरवक्र आरसा बघा, ज्या गोलीय आरशाच्या पृष्ठभागाला आतला भाग हा चकचकीत केलेला असतो, आतला भाग, त्याला आपण आंतरवक्र आरसा म्हणतो. आंतरवक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण त्या आरशावर जर पडले तर परावर्तित झाल्यानंतर अक्षावरील एका बिंदूतून एकवटात त्यामुळे त्या आरशाला अभिसारी आरसा म्हणतात. आंतरवक्र आरशाला काय म्हणतो आपण तर अभिसारी आरसा म्हणतो. की अभिसारी आंतरवक्र आरशाला. आंतरवक्र आरशाच्या अक्षाला समांतर आपाती किरण परावर्तनानंतरच नाभीतून जात असतो. आपाती किरण नाभीतून जात असेल तर परावर्तनानंतर तो मुख्य अक्षाला समांतर असतो. आपाती किरण काय म्हटलं आता हा झाला येणारा किरण. हा जर नाभीतून गेला, आता हा नाभीतून गेला, की ही नाभी, हा जर नाभीतून गेला तर तो परावर्तन झाला. तर इथे परावर्तन झाल्यानंतर तो मुख्य अक्षाला कसा आहे समांतर आहे. बघा हे दोन मुख्य अक्ष झाले. आता हा किरण असा गेला, मग इथून परावर्तन झालं. आता हे मुख्य अक्ष, हे दोघं जण कसे झाले समांतर झालेत. ओके, जर आपाती किरण वक्रता मध्यातून जर गेला तर परावर्तनानंतर तो वक्रता मध्यातून जातो. ओके, जर म्हणजे वक्रता मध्य म्हणजे काय येणार आहे सी येणार आहे. ओके, जर इथून जर गेला तो तर परावर्तन पण तिथूनच होतं. ओके, स्ट्रेट गेला म्हणजे स्ट्रेट येणार आहे, म्हणजे वक्रता मध्यातून गेला तर वक्रता मध्यातूनच तो परावर्तन होतं. नियम 1 काय म्हणतो, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण पण मुख्य नाभीतून जात असतो. जर दुसरा नियम काय सांगतो, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असला तर परावर्तित किरण पण मुख्य अक्षाला समांतर असतात. ओके, आणि जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण पण त्याच मार्गाने म्हणजे वक्रता मध्यातूनच जात असतो. ओके, आता डायग्राम दाखवले बघा, नियम फर्स्ट, नियम सेकंड आणि थर्डचे. नियम फर्स्टमध्ये काय दाखवलेलं आहे, आता हे झालं आपाती किरण. आपाती किरण जर मुख्य अक्षाला कसं आहे समांतर आहे, मुख्य अक्ष आहे याला समांतर असेल तर परावर्तित किरण हा कसा जातो मुख्य नाभीतून जातो. ओके, मुख्य नाभीतून गेला. हा झाला नियम फर्स्ट. नियम सेकंड काय सांगते, आता हे आपाती किरण जर मुख्य नाभीतून गेलं तर काय होतं, परावर्तित किरण हा मुख्य इथून जर मग हे परावर्तन होणार म्हणजे मुख्य अक्षाला समांतर असणार आहे. दुसरा नियम सांगते. तिसरा नियम काय सांगते, जर आपाती किरण हा जर एका वक्रता मध्यातून जर गेला, वक्रता मध्यातून म्हणजे सी मधून गेला तर परावर्तन पण सी मधूनच होणार आहे. ओके, आंतरवक्र आरसा इज इक्वल टू बहिर्वक्र भिंग इज इक्वल टू अभिसारी, हे धन असतात. ओके, तिन्ही पण धन असतात. यांचं नाभी अंतर कसं असतं, धन असतं. हा चार्ट महत्त्वाचा आहे बघा. काय सांगितलं त्याच्यामध्ये, जर वस्तूचं स्थान हे अनंत अंतरावर जर असेल तर प्रतिमेचं स्थान कुठं असणार आहे, नाभीपर्यंत. ओके, प्रतिमेचा आकार कसा असतो पण अत्यंत लहान असतो. ओके, आणि प्रतिमेचं स्वरूप कसं असतं, अनंत अंतर ते नाभीपर्यंत असलेलं वास्तव व उलट असतं. ओके, अनंत अंतर वक्रता मध्याजवळ जर असेल वस्तूचं स्थान अनंत अंतरापासून वक्रता मध्याजवळ, ओके, तर प्रतिमेचं स्थान कुठे असणार आहे, वक्रता मध्य किंवा नाभीच्या दरम्यान असेल. वक्रता मध्य आणि नाभीच्या दरम्यान असेल. आणि प्रतिमेचा आकार कसा असेल, लहान असेल. प्रतिमेचे स्वरूप हे वास्तव व उलट असतं. ओके, आता वक्रता मध्यावर जर वस्तू असेल तर मग प्रतिमेचं स्थान पण कसं असणार आहे, वक्रता मध्यावर असणार आहे. ओके, आणि प्रतिमेचा आकार वस्तू जेवढी असेल तेवढा दिसेल. आणि प्रतिमेचं स्वरूप कसं असतं, वास्तव आणि उलटच असतं. ओके, वक्रता मध्य व नाभी यांच्या दरम्यान जर वस्तू असेल तर वक्रता मध्याच्या पलीकडे स्थान येतं त्याचं प्रतिमेचं, वक्रता मध्याच्या पलीकडे. आणि प्रतिमेचा आकार मात्र मोठा येतो. प्रतिमेचे स्वरूप वास्तव व उलट असतं. नाभीमध्ये बघा, नाभीवर जर वस्तू असेल तर प्रतिमेचं स्थान हे अनंत अंतरावर असतं आणि प्रतिमेचा आकार अत्यंत मोठा असतो आणि प्रतिमेचे स्वरूप हे वास्तव व उलट असतं. नाभी अंतराच्या आत जर असेल वस्तूचं स्थान तर प्रतिमेचं स्थान आरशाच्या पाठीमागे जातं डायरेक्टली. ओके,
आरशाच्या पाठीमागे जातं आणि प्रतिमेचा आकार हा विशाल होतो आणि प्रतिमेचे स्वरूप आभासी आणि सुलट असतं. रेषेच्या वर असेल तर वस्तू आणि रेषेच्या खाली असेल तर वस्तूची प्रतिमा असते. ओके. आता इथे बघा वस्तू कुठे आहे अनंत अंतरावर, म्हणजे आता हा झाला, हे मध्य झाला. ओके. आता इथून हे याच्यापासून जर अनंत अंतरावर जर वस्तू असेल तर नाभीपासून, ओके, प्रतिमेचे स्थान कुठे असणार आहे, नाभीवर असणार आहे, एफ वरती असेल. ओके. जर अनंत अंतरावर जर वस्तू असेल तर, आणि जर अनंत अंतर ते वक्रतामध्ये म्हणलं तर अनंत अंतर ते वक्रतामध्ये. बघा आता हे झालं अनंत अंतर आणि हे झालं बघा एफ. ओके. इथं एफ असतं, हे पी आहे आणि हे झालं सी. जर वस्तूचं त्याने काय सांगितलं, स्थान कुठे असणार आहे, अनंत अंतर ते वक्रतामध्ये, याच्या दरम्यान वस्तू असली तर वस्तू असेल. ओके. तर काय होतं, इथे वस्तू असले तर प्रतिमेचं स्थान कुठे येतं, वक्रतामध्ये आणि नाभीच्या दरम्यान येतं, म्हणजे वस्तू इथे येणार आहे, स्थान कुठे येणार आहे, इथे येणार आहे. ओके. आता बघा अजून वस्तू जर वक्रता मध्यावर असेल. ओके. आता ही झाली मधली मध्य, हे झालं एफ, हे झालं पी पोल आणि हे झालं सी. आता वस्तू जर वक्रता मध्यावर आहे म्हणजे इथं आहे सी वरती, तर आपल्याला प्रतिमेचं स्थान पण सी वरतीच पण भेटणार आहे. ओके. आणि प्रतिमेचा आकार कसा असेल, जेवढी वस्तू असेल तेवढंच असणार आहे, कारण ते एकाच ठिकाणी आली आणि प्रतिमेचं स्वरूप हे वास्तव आणि उलट असेल. ओके. आता बघू वक्रतामध्ये व नाभी यांच्या दरम्यान जर असेल वस्तुस्थान, वक्रतामध्ये म्हणजे सी आणि नाभी म्हणजे एफ, यांच्या दरम्यान जर स्थान असेल वस्तूचं, तर आपली वस्तूची प्रतिमा कुठे येणार आहे, प्रतिमेचं स्थान कुठे असणार आहे, वक्रतामध्याच्या पलीकडे असेल. ओके. आता हे झालं वक्रतामध्ये म्हणजे सी, याच्या पलीकडे आपल्या वस्तूचं स्थान असेल. ओके. म्हणजे आपली प्रतिमेचा आकार कसा एकदम मोठा असेल, वास्तव व उलटच असेल. ओके. आता नाभीवर बघू आपण. आता वस्तू जर नाभीवर असेल, नाभी म्हणजे कुठे, एफ वरती असेल. ओके. हे सी झालं, हे पी आहे. वस्तू जर एफ वरती असेल, इथं असेल, तर आपली प्रतिमेचं स्थान हे आपल्याला अनंत अंतरावर इकडे दिसतं. ओके. अनंत अंतरावर दिसतं आणि प्रतिमा अत्यंत मोठी दिसते, वास्तव उलटच दिसते. ओके. आणि जर नाभी अंतराच्या आत असेल वस्तूचं स्थान. ओके. आता हे नाभी अंतर झालं एफ. ओके. एफ हे सी. आता इथे जर नाभी अंतराच्या आत जर असेल आपली वस्तू, तर आरशाच्या पाठीमागे आपल्याला काय पडते, प्रतिमेचं स्थान पडतं आणि प्रतिमेचा आकार मग विशाल असतो, पण इथं प्रतिमा कशी असते, आभासी आणि सुलट असते. आंतरवक्र आरशामुळे निर्माण होणारी प्रतिमा ही वास्तव किंवा आभासी असू शकते. उलट किंवा सुलट प्रतिमा वस्तूपेक्षा लहान, वस्तू एवढीच किंवा वस्तूपेक्षा मोठी असू शकते. वस्तू अनंत अंतरावर असेल तर त्याची प्रतिमा नाभीवर तयार होते. वस्तू नाभीवर असेल तर त्याची प्रतिमा अनंत अंतरावर. वस्तू वक्रतामध्यावर असेल तर प्रतिमा वक्रतामध्यावरच येतं. वस्तू अनंत अंतर ते वक्रतामध्ये यांच्या दरम्यान असेल तर त्याची प्रतिमा आपण नाभी किंवा वक्रतामध्ये यांच्या दरम्यान तयार होते बघतो. वस्तू नाभी किंवा वक्रतामध्ये यांच्या दरम्यान असेल तर त्याची प्रतिमा वक्रतामध्येच्या पलीकडे निर्माण होते. आंतरवक्र आरशाचे नाभी अंतर हे नेहमी धन असतं. ओके. नाभी अंतर आंतरवक्र आरशाचे नेहमी धन असतं. आंतरवक्र आरसा इज इक्वल टू बहिर्वक्र भिंग आणि अभिसारी यांच्या तिघांचं पण कसं आहे, धनच असतं. ओके. आंतरवक्र आरशामुळे निर्माण होणारी वास्तव प्रतिमा पडद्यावर मिळवता येते. आंतरवक्र आरशाचे उपयोग काय काय आहेत बघू आपण. जास्त नाभी अंतर असणारे आरसे दाढी करताना वापरतात. कारण काय, तर आंतरवक्र आरशाच्या नाभी अंतराच्या आत वस्तू ठेवली तर त्याची प्रतिमा सुलट व वस्तूपेक्षा मोठी दिसायला लागते. नाक, कान, घसा तसेच दाताचे डॉक्टर पेशंटच्या अवयव तपासासाठी ऑप्थॅल्मोस्कोप ही उपकरण वापरतात. त्यामध्ये पण आंतरवक्र आरसा असतो. मोटारीच्या हेडलाईटमध्ये, सर्चलाईटमध्ये पण आंतरवक्र आरसा असतो. त्यामध्ये प्रकाशाचा उद्गम नाभीस्थानावर ठेवलेला असतो. त्यापासून निघणारे आपाती किरण परावर्तनानंतर आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर जातात व आपल्या प्रकाशाची ज्योत मिळवतो. आता सोलार कुकरमध्ये पण आंतरवक्र आरसा वापरतात. शिजवायचा पदार्थ त्यातील आरसा नाभी स्थानावर ठेवला जातो. गॅलिली यामध्ये गतिशास्त्राचा जनक आहे हा. ओके. हायड्रोजास्टिक तराजू, दुर्बीण इत्यादी शोध त्यांनीच लावले आहेत. परावर्तित दूरदर्शकामध्ये पदार्थांमध्ये भिंगाच्या ऐवजी आंतरवक्र आरसा वापरतात. बॅटरीमध्ये आंतरवक्र आरशाच्या नाभीवर प्रकाशाचा उद्गम होत असतो. ओके. ओव्हरहेड प्रोजेक्टमध्ये पण आंतरवक्र आरसा वापरतात. फ्लड लाईट्समध्ये प्रकाशाचा उद्गम आंतरवक्र आरशाच्या वक्रतामध्याच्या थोडा पलीकडे ठेवतात. 20 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या आंतरवक्र आरशासमोर 50 सेंटीमीटर अंतरावर एक वस्तू ठेवली तर त्याची प्रतिमा वास्तव व उलटी आणि लहान दिसत असते. 60 सेंटीमीटर वक्रता त्रिज्या असलेल्या आंतरवक्र आरशासमोर जर 60 सेंटीमीटर अंतरावर एक वस्तू ठेवली तर त्याची प्रतिमा कशी असेल, वास्तव, उलट आणि वस्तू एवढीच असेल. ओके. आणि 30 सेंटीमीटर नाभी अंतरावर असलेल्या आंतरवक्र आरशासमोर जर 45 सेंटीमीटर अंतरावर एक वस्तू ठेवली तर त्याची प्रतिमा वास्तव, उलटी आणि वस्तूपेक्षा मोठी दिसायला लागते.
25 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशासमोर 10 सेंटीमीटरवर वस्तू ठेवली आहे, तर तिची प्रतिमा कशी असेल? आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा विशाल असेल. ओके. गोलीय आरशाचं सूत्र पाहू आपण. 1/v + 1/u = येतं 1/f. ओके. किंवा 1/v + 1/u = 2/r येतं. u म्हणजे काय आहे? तर वस्तूचे आरशाच्या ध्रुवापासूनचं अंतर. v म्हणजे प्रतिमेचे आरशापासून ध्रुवापासूनचं अंतर. f म्हणजे फोकल येतं नाभी अंतर. r म्हणजे वक्रता त्रिज्या. अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर नेहमी धन असतं आणि बहिवक्र अंशाचं नाभी अंतर नेहमी ऋण असतं.